सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। शिवसेनेच्या नगरसेविका शुभांगी सुकी मतदान केंद्राच्या आतमध्ये जाऊन प्रचार करत असल्याची तक्रार स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। या प्रकारावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात वादही झाला। दरम्यान स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। आता आमच्या इथल्या आमच्या महिलांच्या तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष मोहिनी मडगावकरने मला फोन केला। 136 या बूथवर शिवसेनेची नगरसेविका आज जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करत होती। मी आता येऊन त्याप्रमाणे पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत, प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगितलेलं आहे आणि स्वतः पालकमंत्री इथे उभे होते। दुर्दैवाची गोष्ट, जर पालकमंत्री अशा पद्धतीने जर यंत्रणा राबवत असतील आणि पोलीस ढिम्म करून उभे राहत असतील तर नाईलाजाने मग आम्हाला सुद्धा गप्प राहता येणार नाही। कारण आमचे कार्यकर्ते 200 मीटरच्या बाहेर जाऊन प्रचार करतायत आणि त्यांच्या नगरसेविका 200 मीटरच्या आत येऊन खुलेआम प्रचार करतात। पालकमंत्री बाजूला उभे आहेत। त्याच्यामुळे मी आता त्यांना त्याबद्दल सगळ्या पोलिसांना वगैरे सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने जर पालकमंत्री वागत असतील आणि कायदा सुव्यवस्था जर ह्या पद्धतीने काम करत असेल तर हे दुर्दैव आहे। ही लोकशाहीचा हा उत्सव आहे। ही निवडणूक खेळीमेळीत व्हावी असा स्वाभिमान पक्षाचा पूर्ण प्रयत्न आहे। संपूर्ण रत्नागिरीपासून आज दोडामार्गपर्यंत आम्ही जेव्हा फिरत असताना सगळीकडे सुंदर वातावरण आहे आणि पालकमंत्र्यांच्या निगराणाखाली त्यांची नगरसेविका ह्या वार्डाची जर असं वागत असेल तर दुर्दैव आहे। आम्ही त्याप्रमाणे पोलिसांना सूचना दिल्या आहेत। आता मी रत्नागिरीला निवडणूक ऑब्झर्व्हरकडे त्या संदर्भात तक्रार करणार आहे। शिवसेनेने आतापर्यंत ह्याच पद्धतीने राजकारण केलेलं आहे। मुंडापुंडांना फिरवायचं आणि पालकमंत्री कुठच्या तोंडाने सांगतात की राणेंबद्दल दहशतवाद जर गुंड ह्यांच्या व्यासपीठावर आहेत, पालकमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। फोटो व्हॉट्सअपवर सगळे आहेत। विनायक राऊत आणि पालकमंत्र्यांच्या बाजूला जर एक गुंड बसतो, नामचीन गुंड, आणि ती जर मग दहशतवाद कुठे आहे? फक्त लोकांच्या भावनिक खेळ करायचा आणि मतदानापुरता दहशतवादाचा मुद्दा पुढे करायचा। हीच जर पालकमंत्र्याची आणि गृहराज्यमंत्री ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या मतदारसंघाचं दुर्दैव आहे की गृहराज्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून एक नामचीन गुंड बसतो आणि जाहीर सभांमध्ये असतो। मी खरोखर आमच्या अधीक्षकांचं, पोलीस अधीक्षकांचं धन्यवाद देईन त्यांना, गेडाम साहेबांना, की खरोखर त्यांनी चांगली भूमिका म्हणजे गृहमंत्र्याच्या बाजूला असलेल्या माणसाला सुद्धा उचलण्याची हे SP-नी हे दाखवलं। त्यांना विशेष अभिनंदन करेन कारण SP तिथे दबले नाहीत आणि मला सांगा दुसऱ्या मिनिटाला आमदार तिथे जातो त्यांना सोडवायला। कणकवलीचा हे दुर्दैव आहे आणि ह्या पद्धतीने जर लोकशाही जर होत असेल तर हे लोकांनीच विचार करण्याचा गरजेचं आहे आणि आज आमचा विजय निश्चित आहे। आणि हे जे सगळे प्रकार जे चालले आहेत ना की निलेश राणेंचा विजय निश्चित असल्यामुळे हे प्रकार सगळे चाललेले आहेत की आता केन प्रकारे कुठून तरी निवडणूक हे करायची। आताचा सुद्धा ह्या मतदारकेंद्रावरचा जो प्रकार आहे ना तो गोंधळ घालण्याचा प्रकार आहे। म्हणजे असं करायचं जेणेकरून आमचे कार्यकर्ते रिॲक्ट होतील आणि उत्स्फूर्तपणे येऊन त्यांच्यावर प्रतिवाद करतील। पण आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, कुठेही आपण कायद्याचं उल्लंघन करायचं नाही आहे आणि त्या दृष्टीने आमचे कार्यकर्ते काम करत आहेत। आणि जर समोरून जर अशाच वारंवार घटना झाल्या तर आम्ही त्याची रीतसर तक्रार करू आणि जिथे प्रतिवाद करता येतो आम्ही प्रतिवाद करू, तेवढे आम्ही सक्षम आहोत। सावंतवाडी चांगली स्थिती आहे कारण निलेश राणे आता आम्ही कोणाला जरी विचारलं, आम्ही जिथे म्हणजे सगळीकडे पोचलोच, पण जे विरोधक आहेत त्यांना जरी आम्ही विचारलं तरी ते सांगतात आम्ही आमच्या पक्षातील म्हणजे जे खासदार आहेत, जुने खासदार आहेत, त्यांना आम्ही कंटाळलेलो आहोत की त्यांनी 500 रुपये पण सावंतवाडीला दिले नाही आहेत कारण कुठचंच इथे हे झालेलं नाही आहे, विकास कामं कुठचीच झालेली नाही आहेत। त्याच्यामुळे आम्हाला हे खासदार नको आहे। आम्ही जरी शिवसेनेचे असलो तरी आम्हाला ते खासदार नको आहेत। आम्हाला विकास करणारे साहेब पाहिजेत आणि विकास नारायण राणे साहेबांशिवाय किंवा आमच्या निलेश राणे नितेश सर यांच्याशिवाय कोणीही करू शकत नाही। त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे इकडे प्रतिसाद मिळतो आहे आणि 100% नव्हे 1001% आमचे साहेब निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे।